नमस्कार, मी गिरिजा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. आज आपण आलो आहोत ठाण्यातल्या खोपट परिसरात, जिथे आपण भेटणार आहोत देवीचंच अजून एक नाव म्हणजे लक्ष्मीचं नाव असलेल्या छोटूशा सावीला आणि दहिवेलकर कुटुंबियांना. चला भेटूया या छोटूशा सावीला. स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चलाता, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा. हाय सावी. सावी, हाय. तू कशी आहेस? छान आहेस ना? तू प्रीती आहेस का? ओके. चला, माझी आणि सावीची छान मैत्री झाली आहे. आता जाणून घेऊया हे सगळे तिचे कोण आहेत. तुमच्यापासून सुरुवात करूया. मी सावीची आई अमृता विनय दहिवेलकर. ओके. मी सावीचे बाबा विनय शशिकांत दहिवेलकर. मी बाळकृष्ण खोडके, सावीचे नाना. साधना खोडके, सावीची आजी. मी सावीची आजी सुनंदा शशिकांत दहिवेलकर. मी शशिकांत दहिवेलकर, सावीचे दादा आजोबा. मी सौ निलिमा कोठावदे, सावीची मावशी. चला, सगळ्यांची छान ओळख झाली आहे. आता गप्पा मारूया सावीच्या आई बाबांची. तर सावी, आपण विचारायचं का आई बाबांना की त्यांचं लव्ह मॅरेज होतं की अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. सो प्युअर अरेंज मॅरेज. Yes. म्हणजे बघण्याचा कार्यक्रम वगैरे व्यवस्थित. कांदे मग पहिल्या पसंतीतच? हो हो का? अगदी पहिल्यापासून. अरे वा, ग्रेट. मग लग्नानंतर किती वर्षांनी सावीचा जन्म झाला? 4. पावणे 4 वर्षांनी. 4.5 वर्षांनी. तुम्ही काही प्लॅनिंग केलं होतं थांबायचं किंवा नाही असं हा, काही? थोडं प्लॅनिंग केलेलं आम्ही. 2-2.5 वर्ष वगैरे असं. ओके. आता सावी किती महिन्यांची आहे? आता ती 6 महिन्याची कंप्लीट झाली. 6 महिन्यांची. कसा होता प्रेग्नन्सीचा काळ? डोहाळे लागले होते का? डोहाळे असं ॲज खूप नाही, पण मध्ये मध्ये काही काही खावंसं वाटायचं. असं खूप स्पेशल नाही. कधी वेफर्स, कधी काही असं आपण आळलेलं पीठ खातो घरी, असं ते त्या टाईपमध्ये. असं स्पेशल काही खावंच नाही वाटलं. रात्री अपरात्री त्यांना काही पळायला लावले वगैरे असं नाही, काही केलं? अजिबात नाही. शहाण्या मुलीसारखे वागलं? मीच रात्रीपर्यंत घरी यायची. 1-2 वाजेपर्यंत शोज वगैरे असायचे त्याच्यामुळे. ओके. तुम्ही प्रोफेशनली गाता? होय. आणि तुम्ही काय करता? मी CA, चार्टर्ड अकाउंटंट. CA आहात? हो. ओके, असं आहे. तर डिलिव्हरीच्या वेळेला काय प्रसंग होता? गडबड धावपळ काय झालं? डिलिव्हरीच्या वेळेस माझा स्पेशल अनुभव असा आहे की मला 9व्या महिन्यात आईन कांजण्या झालेल्या. अरे बापरे. उन्हाळ्यात, अगदी एप्रिल महिन्यात. त्यामुळे त्याची उष्णता आणि बाळाचं वजन ह्या गोष्टी माझ्याकडून अजिबातच पॉसिबल नाही व्हायच्या. त्याच्यामुळे मला खूप रडू यायचं. अरे बापरे. बाकी तर काय झोप यायची नाही आणि आफ्टर प्रेग्नन्सी पण पूर्ण झोप जाते. तेव्हा कसं निभावलं ते सगळं? बाकी आईला खूप त्रास व्हायचा. खूप सेवा करायला लागली आईला. आणि नंतर प्रेग्नन्सी नंतर, डिलिव्हरी नंतर तर असतंच ते बाळाला जागरण वगैरे सगळ्या गोष्टी ॲज नॉर्मल. बाकी काही नाही. कसं आहे बघा, तुमच्या आईने हे सगळं तुमच्यासाठी केलं आणि तुम्ही तुमच्या मुलीसाठी. एकदा आपलं बाळ पाहिलं की मग सगळं विसरून Yes. जायला होतं की नाही? त्या माऊलीला सुद्धा आणि आहे. अगदी बरोबर. मग कसं वाटलं पहिल्यांदा सावीचा जन्म झाल्यावर, तिला हातात घेतल्यावर? खूप छान फिलिंग. म्हणजे जेव्हा माझं सिझेरियन झालं तर डॉक्टर विचारत होते बाळाला बघायचंय का? म्हटलं हो, मला बघायचंच आहे. मग त्यांनी ते पोटातनं काढून असं मानेवर धरलं. तो ते खूप जास्त छान फिलिंग होतं. पहिल्यांदा बघितलं तेव्हा? हो. तुम्हाला कसं वाटलं पहिल्यांदा जेव्हा सावीला हातात घेतलं तेव्हा? सावीला आता तिथे खूप आनंद झाला. दुर्दैवाने तिच्या आईला ती घेऊ शकत नव्हती. एक तर कांजण्या झाल्या होत्या आणि प्लस सिझेरियन असल्यामुळे. त्यामुळे ती सगळी जबाबदारी पहिले 1-2 दिवस खूप जरा पण मजा वाटली. ते सगळा एक वेगळा अनुभव होता. एक काहीतरी आयुष्यात एक पूर्ण झाल्याचा एक अनुभव तेव्हा वाटला की आता येस. अजून काय काय गमती जमती आठवणीतले किस्से? सावी अशी गर्दी असताना खूप भांबावून जाते, परंतु स्टेजवरती बॅक स्टेज असताना ती शांतपणे ती गाणं ऐकते. हे तिचं वैशिष्ट्य आहे. बर, कार्यक्रम छान ऐकते? हो, कार्यक्रम छान ऐकते. अरे वा, सवय आहे का तिला? हो, कदाचित पोटात असल्यापासून गाणी ऐकायची सवय आहे त्याच्यामुळे. तुम्ही प्रेग्नन्सी मध्ये पण कार्यक्रम करत हो, होता? अगदी 8व्या महिन्यापर्यंत कार्यक्रम केले. ओके. आणि आता ती 3 महिन्याची झाल्यापासून कार्यक्रम सुरू केलेत मी. बर, मग कसं मॅनेज करायचं?
आता 3 महिन्याची झाल्यापासून आता सासूबाईंना सोबत घेऊन जाते आणि हस्बंडला कधी शनिवार रविवार सुट्टी असेल तर मग त्यांना पण घेऊन जाते कार्यक्रमाला. घरच्यांना कोणीतरी आणि सोबत मग तिला असायला फीड करायचं असलं की मग मी कार्यक्रमात 2-3 गाणी म्हणून झाले की परत तिच्याजवळ येऊन तिला थोडंसं शांत करून मग परत गाण्याला सुरुवात असं. कमाल कमाल. आणि घरचे सगळे सपोर्ट करतात Yes, हेही खूप खूप महत्वाचं आहे. मेन म्हणजे सावी कोऑपरेट करते. आणि सावी काय स्वप्न पाहिली आहेत सावीसाठी? पुढे तरी काय करावं असं तुम्हाला वाटतं? काहीतरी वेगळं करावं. जसं आता तिची आई एक सिंगर आहे, तशी एक एखादी आर्टिस्ट मध्ये तिला जे आवडेल त्या पद्धतीने केलं तर नक्कीच सपोर्ट राहील. म्हणजे माझ्या बाबतीत असं आहे की तिला थोडंसं आर्टिस्टिक अंग असावं, कदाचित असेल पण तिला एवढे संस्कार मिळाले आहेत पोटात असल्यापासून. तर एखादं असं अनकॉमन एखादं इन्स्ट्रुमेंट तिने शिकावं, दिलरुबा, रबाब, असं सारंगी, असं काहीतरी शिकावं अशी माझी इच्छा आहे. ओके. काही झटपट प्रश्न विचारते, त्याची फारसा विचार न करताना उत्तर द्यायचे. बाबांसाठी पहिला प्रश्न. सुरुवातीला म्हणजे पहिल्या काही महिन्यांमध्ये दिवसभरात सावीचे किती डायपर्स बदलावे लागायचे? 10-12 वेळा तरी कमीत कमी. बरोबर आहे? येस. अरे वा, मिस्टर एकदम फुल मार्क्सनी पास होत आहेत. ओके. सावी कोणासारखी दिसते? कोणी उत्तर द्यायचं त्याच्यावर डिपेंड. वेगवेगळी उत्तर आहेत का? झाल्यावर यांच्यासारखी दिसायची असं म्हणायचे सगळे. आता थोडं माझ्यासारखे दिसते, मिक्सचर तुम्हाला काय कॉम्बिनेशन आहे. वाटतं? मला तरी वाटतं माझ्यासारखी दिसते. हो. आणि वागते कोणासारखी? अजून तरी काही अजून तरी डिफाईन काय नाही करता येणार, पण शांत आहे ती. म्हणजे कोणासारखी? माहित नाही आता मी कसे होते आधी माहित नाही, पण सासूबाई नेहमी म्हणत असतात की विनू शांत होता, विनू शांत होता. पण मग विनू आता शांत आहे का? मला असं वाटतं की आधी शांत असलेले मुलं नंतर शांत नाही राहत. म्हणजे थोडक्यात विनू आता शांत काही नाही. म्हणजे तुमच्यावर गेली आहे का काय नाही? माहिती, बघूया आता तुम्ही शांत मोठं आहात? झालं. तुम्ही शांत आहात की नाही ते आता त्यांना मी शांत विचारलं. आहे. हो हो शांत आहे. आहे. बर. सावी खूप रडत असेल तर तिला मोबाईल फोन देऊन शांत करण्यात येतं का? अजिबात नाही. अजिबात नाही. वा वा. चला, झटपट प्रश्नांची छान छान उत्तर झाली आहेत. गप्पांच्या शेवटी आम्ही जनरली बाळाच्या नावाचं उखाणा घ्यायला सांगतो, पण इथे आई गायिका आहे म्हटल्यावरती उखाणाच्या ऐवजी एक सावीसाठी खास गाणं झालंच पाहिजे. सावीसाठी तर म्हणेनच, पण आज नवरात्राचा 3रा दिवस आहे तर मग एक देवीचं गाणं म्हणू इच्छिते. अरे वा, नक्की. आदिमाया अंबाबाई साऱ्या दुनीची आई, आदिमाया अंबाबाई साऱ्या दुनीची आई, तिच्या एका दर्शनात कोटी जन्मांची पुण्याई हो. आदिमाया अंबाबाई साऱ्या दुनीची आई, उदे ग अंबाबाई, उदे ग अंबाबाई, हे उदे ग अंबाबाई, आई उदे ग अंबाबाई. क्या बात आहे. मस्त मस्त मस्त. आणि आता तिच्या दोन्ही आज्या माझ्या समोर बसल्या आहेत, त्यांच्याशी जरा गप्पा मारूया. तर सगळ्यात आधी सांगा, मला गुड न्यूज कळली तेव्हा कसं वाटलं? 4 वर्षांनंतर बातमी कळली होती. खूप आनंद झाला होता. वाट बघत होता तुम्ही? हो, कारण लहान बाळाची अपेक्षाही खूप दिवसापासून होती आणि त्यात बाळ म्हणजे काय मुलगी झाली तो जास्त आनंद होता. तुम्हाला पहिल्यांदा लेकीने सांगितलं तेव्हा कसं वाटलं? खूप आनंद झाला माझा. अरे वा, तुम्ही पण वाट बघत होता? हो, तुमच्यापैकी कोणी सुचवून बघितलं होतं की आता विचार करा जरा, बस झालं थांबणं? मी सांगत होती तिला. सांगत होता? लग्न झाल्यानंतर 1 वर्षानंतर म्हटलं अगं आता होऊ दे, माझ्याकडनं पुढे काम नाही होणार. असं त्यासाठी मी तिला खूप गर्दी करायची. होऊ दे बरं, बाई मग असं. काय म्हणायची लेक तुमची? नाही थांब जरा 2 वर्ष थांब, मला असं करायचंय, अजून फिरायचंय, फिरायचंय, स्टुडिओचं काम करायचंय, मला भरपूर करायचंय काही असं सांगायची ती मला. सांगायची. हम्म. ओके. सो फायनली बातमी कळली. आणि मग कसं होतं प्रेग्नन्सीचा काळ? काय लाड केले सुनबाईंचे? तिने जे सांगितलं ते आणून द्यायचं. बरं. तिला जे वेपर्स खावेसे वाटले, काही बाहेरचं वडे समोसे, कधी कधी तिला त्याचे डोळे लागायचे. असं खावंसं वाटायचं? हो. मग जवळच असल्यामुळे आणून द्यायचं. अरे वा. आणि आईकडे काय खास फरमाईश? मी सर्व नवीन करून खाऊ घातलं तिला. नवीन वेगळा करून खाऊ. पाटेस, पाणीपुरी, भेळ, हे सगळं घरी करून खाऊ घातलं? हो घरी करून खाऊ वा घातलं. वा. ती शेवटचे काही महिने राहायला आली हो, होती होती माहेरी? ना. आणि मग पहिल्यांदा जेव्हा नातीला हातात घेतलं, मग तिचा चेहरा पाहिला मी आधी, पूर्ण अंग पाहिलं तिचं आलं. मला इतका आनंद झाला ना की खूप आनंद झाला. असं कसं वाटलं पहिल्यांदा नातीला हातात घेतल्यावर?
खूप आनंद झाला, कारण खूप दिवसानंतर आमच्याकडे बाळ आलं होतं. त्यात मला मुलगी नाही, मुलगी झाली हे ऐकूनच खूप आनंद झाला. आदल्या दिवशी तिला खूप त्रास होत होता. देवाजवळ मी तर मंदिरातच जाऊन बसले की काही होऊ दे पण ती नॉर्मल होऊ दे. तिचा आधीच कांजण्यांचा एक खूप त्रास होता. सारखं तिचं फोनवर आमचं एक तासानंतर बोलणं चालू होतं. त्या दिवशी डॉक्टरांना तिला मी सांगितलं की सरळ सांग आणि सिझर करून मोकळं. आपल्याला बाळ पाहिजे आणि तू पण व्यवस्थित पाहिजे. नॉर्मल नाही झाली तरी चालेल, हट्ट करायचे नाही. सावीचं नाव फारच गोड आहे. ते कसं वाटलं तुम्हाला दोघींना? खूप आवडलं मला. आवडलं? तिच्या आईने सांगितलं तुम्हाला सावी नाव टाकायचं. म्हटलं ठेव, तुला जे आवडलं ते नाव ठेव तू. ओके. आजोबा काय सांगाल नातीबद्दल? कसं नातं आहे तुमचं तिच्याशी? तिचं सिझर झाल्यामुळे आम्हाला बराच वेळ रात्री जागरण करावं लागायचं, सांभाळावं लागायचं. तिने असं रडून खूप काही त्रास नाही दिला. तिला कुशीवरती पलटून झोपवायचं, तिला झोक्यात टाकायचं, या गोष्टी आम्हाला रात्रभर कराव्या लागायच्या तिच्यासाठी. खूप शांत होती तशी. रडणं हा भाग नाहीच आहे तिच्या जवळ. एकदम फुलासारखे जपले तिला, कारण सिझर झाला, तिला घेता येत नव्हतं. आणि मग आम्हीच जागरण करून तिच्याजवळ देणं, तिला पाजणं, या गोष्टी ती करायची व्यवस्थित. ओके. आणि खूप आनंद होता. आजोबा काय सांगाल नातीबद्दल? आता काय ड्युटी असते? ड्युटी काय रिटायरमेंट झालेलं आहे, तर चांगला अध्ययन झाला आहे. वा वा वा. सो फिरवायला आजोबा येतात बाहेर? हो निश्चित, मंदिर आहे समोर, डेली एक चक्कर असतो. वा वा. सो रिटायरमेंट फुल एन्जॉय करताय? एकदम. कसं रमवता दिवसभर तिला? ती मला चांगली रिस्पॉन्स देते तशी. ओके. ओके. काय काय करतात? एकदम बाबा, चला चला आपल्याला दूर जायचंय, मंदिरात चलायचं ना. मग आईला त्रास नाही द्यायचा बरं का, आपल्याला जायचं बोल आता. आता अशा गप्पा सुरू असतात दिवसभर? वा 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 वा. आजी मला तुम्हाला विचारायचंय, अगदी सावी 3-3.5 महिन्याची असतानापासून अमृतानी पुन्हा एकदा शोज करायला, गाण्याला सुरुवात केली. तर तुम्ही बऱ्याचदा कार्यक्रमांना जायचात तिच्या बरोबर. जाते. तर कसं वाटायचं? तुम्ही असं कधी तिला सांगितलं का की एवढ्या लवकर नको सुरू करू किंवा सुरू कर? तुमचा कसा सपोर्ट होता तिला? नाही, ती सावी इतकी शांत आहे ना, तर ते म्हणायची वेळच नाही आली की नको करू असं म्हणायची. ती इतकी शांत आहे ना, ती पण एन्जॉय करते, मला पण एन्जॉय करू देते. बर. सो कार्यक्रमात मध्ये मध्ये येऊन अमृता फीड करायची आणि तुम्ही पूर्ण काळजी घ्यायचा सावीची. कसं वाटायचं तेव्हा? खूप छान वाटतं. खूप छान वाटतं. अभिमान वाटतो सुनेचा? हो, मग सुनेचाही आणि नात इतकी शांत राहते त्याचाही. आज आपण नवरात्र विशेष भाग साजरा करतोय छोटूशा सावीच्या घरी. आज आहे नवरात्रातला 3रा दिवस आणि या निमित्ताने सावीच्या कुटुंबियांशी छान गप्पा मारूया. तर सावीचे आई बाबा हे नवे आई बाबा आहेत आणि अर्थातच नव्या आईबाबांकडनं बऱ्याच गोष्टी चुकतात, काही गोष्टी बरोबर होतात. तर या बाबतीत आपण त्यांना सहसा बोलून दाखवत नाही, पण ही संधी आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देतो. याला आम्ही म्हणतो किती सांगायचंय मला. तर तुम्हाला सावीच्या आई बाबांना एखादा सल्ला द्यायचा असेल, उपदेश करायचा असेल, एखादी तक्रार नोंदवायची असेल, कौतुक करायचं असेल, जरा कान ओढायचा असेल, या सगळ्या गोष्टी तुम्ही आज करू शकता अगदी मनमोकळेपणाने. आणि सावीच्या आई बाबांनी मात्र ह्या अशा स्माइलीज मधनं तुम्हाला प्रतिक्रिया द्यायच्या. ठीक आहे, तर ह्या तुमच्या प्रतिक्रिया घ्या. कोण सुरुवात करताय? बाबा? तिच्या आईला, सावीच्या आईला फॅन फार लागतो. ओके. पंखा खूप लागतो? हो. का तिचे फॅन्स खूप आहेत? नाही, फॅन्स तर आहेत, ते कमी नाही होत, ते वाढावेत. पण हा जो फॅन आहे तो कमी करावा तिने सावीसाठी. अच्छा, अशी सूचना आहे. काय प्रतिक्रिया आई? अरे 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 अरे. कारण ऑलरेडी मुंबईत इतकं गरम होतं आणि माझं माहेर आहे नाशिक, मला खूप थंड हवामानात राहायची सवय, कदाचित त्यामुळे फॅन खूप लागतो. भयंकर घाम येतो मला, सगळ्यात जास्त घरात घाम मलाच येतो. म्हणून असं काय करायचं मग आता? तुमच्या मुंबईत आणलं तुम्ही सुनबाईंना, थंड हवा मात्र नाही आणली. तसं नसतं, मुलीप्रमाणे शेड्यूल असावं. काय प्रतिक्रिया बाबा? आता मुंबईमध्ये लागणारच, त्याच्यामुळे तिथं लागणार. पण ठीक आहे, बघूया, जर ऐकलं तर. हात जोडून बघतो, ऐकणार असं वाटत नाही. ओके, पुढे कोण बोलताय? आजी? जे तिचं कंटिन्यू शेड्यूल आहे ते तिने कंटिन्यू करावं, त्याला आमची सगळ्यांची अगदी मनापासून साथ राहील. अरे वा. काय प्रतिक्रिया? थँक्यू, धन्यवाद आणि लॉट्स ऑफ लव्ह. काय प्रतिक्रिया? सेम प्रतिक्रिया. अजून कोण बोलताय?
मी अमृताचं एका बाबतीत कौतुक करू इच्छिते की आजकाल बऱ्याच ठिकाणी मुलगा रडायला लागलं की त्याला मोबाईल पुढे केला जातो, पण आज तिचा व्यवसाय असा आहे की ती मोबाईलशिवाय राहू शकत नाही, तरी तिने अजूनपर्यंत सावीला मोबाईलची सवय लावलेली नाही. तर नक्कीच हे कौतुकास्पद आहे. अरे वा वा वा, कौतुक झालंय प्रचंड. काय प्रतिक्रिया? प्रचंड प्रेम डोळ्यातून. आणि तुमची काय प्रतिक्रिया? असंच ते कंटिन्यू करू. चला, सगळ्यांच्या मनातलं ऐकून झालं आहे. आता एकमेकांना प्रॉमिस करायची वेळ आहे. काय प्रॉमिस कराल एकमेकांना? हात धरून प्रॉमिस करायचंय. मी प्रॉमिस देते की मी कार्यक्रमाच्या वेळेस सावीला बऱ्याचदा खूप रडवते मी. ते कमी रडवण्याचा प्रयत्न करेल, लवकर पटकन तिला फीडिंग करेल. ओके बाबा, तुला जसं मी प्रॉमिस केलं होतं की 6 महिन्यात वर्षात एकदा घेऊन जाईल, तसं सावी मोठी आलं तिला पण मी दरवर्षी घेऊन जाईल फिरायला. अच्छा, म्हणजे मोठी होईपर्यंत वाट बघायची, तोपर्यंत कुठेच नाही असं कसं प्रॉमिस? कंडिशन वाला. अरे देवा, सावी तिला लवकर समजायला लवकर पाहिजे ना मोठी आपण कुठे कुठे गेलो होतो. हा. मग नंतर ती विसरून जाईल. बरोबर, ती मोठी होईपर्यंत काही फिरायला नाही मिळणार आता. ओके अमृता? माझ्यामध्ये ती म्हणेल तेव्हा मी मोठी झाली तेव्हा जाऊ फिरायला. तिच्या तोंडून मधून घ्यावं लागेल. चला, सावीच्या आई बाबांनी एकमेकांना प्रॉमिस केलं आहे. आता त्यांच्याबरोबर एक मस्तपैकी खेळ खेळूया. इथे एक छोटूसं बाळ आहे अगदी सावीसारखं, आणि त्याला छान छान तयार करायचं आहे. तयार करायच्या सगळ्या गोष्टी त्याच्या आजूबाजूला ठेवल्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 गोष्टी आहेत. त्या 9 पैकी तुम्हाला कमीत कमी 6 गोष्टी पूर्णपणे बाळाला घालून तयार करायचं आहे. आणि बाळ हाताळताना ते अगदी तुम्ही सावीला हाताळाल तसंच हाताळायचं, हातापाई करायचे नाही त्याच्याशी. ठीक आहे? ठीक आहे. हे सगळं करण्यासाठी तुमच्याकडे 2 मिनिटांची वेळ आहे. पण ट्विस्ट असा आहे की तुम्ही एकमेकांचा एक हात धरायचा आहे. तुमचा उजवा आणि तुमचा डावा हात धरलेला असेल. आणि आता या उर्वरित हाताने कोऑर्डिनेशन करून हे सगळं जमवायचं आहे. ठीक आहे? ओके. कळलाय गेम? जर तुम्ही 2 मिनिटांच्या आत 6 किंवा 6 पेक्षा जास्त गोष्टी पूर्ण करू शकलात तर तुम्ही सावीसाठी जिंकणार आहात झी युवा तर्फे मानाचा चांदीचा बाळकृष्ण. तुमची 2 मिनिटांची वेळ सुरू होतीये आता. खाली पा. अरे अरे अरे, असं करता तुम्ही सावीला? असं करता तुम्ही सावीला? डोकं धरून नुसार पिच. ते मोजे सरळ असले पाहिजे ना, नाही तर मोजले जाणार नाही. असे कोणी घालत नाहीत मोजे. चला जरा 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 सगळ्यांनी cheer करायचंय. ते नीट लावायला पाहिजे हा डायपर. चिकटवलं नाही तुम्ही. 1 मिनिट झालं आहे. जरा 1.5 मिनिट झालं आहे. ओके, शेवटचे 10 सेकंद उरले. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 वेळ संपली. अरे देवा, नाही वेळ संपली आहे, हालही संपलेत. द्या बरं. असं तयार करता का तुम्ही चावीला? वा, तरी हसते बिचारं. हो, मी तेच पण आपण मोजूया सगळ्या गोष्टी. तीट लावली आहे, पावडर लावली आहे, टोपडं घातलंय. अर्धा मार्क देऊ का त्याला? टोपडं घातलं आहे. 3 4 डायपर व्यवस्थित घातला आहे. 5 त्याच्यावरून एक लंगोटही बांधली आहे. डायपरवरून लंगोट कोण बांधतं मला माहित नाही, पण या बाळाला ती बांधली आहे. आणि 6 म्हणजे हे टॉवेल गुंडाळला आहे. सॉक्स व्यवस्थित घातले आहेत. टॉवेल जरा असा तसाच गुंडाळलं होतं म्हणून त्याला अर्धा मार्क देते मी. तर 6.5 गुण मिळवून तुम्ही जिंकला. अभिनंदन. तुम्ही सावीसाठी जिंकला आहात झी युवा तर्फे हा मानाचा चांदीचा बाळकृष्ण. आज आपण भेटलो छोटूशा सावीला आणि दहिवेलकर कुटुंबियांना. पुढच्या भागात साजरं करणार आहोत असंच एक नवं बालपण आणखीन एका कन्येचं आपल्या नवरात्र विशेष भागात, आपल्या विशेष कार्यक्रमात ज्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.